आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। जामनेर शहरासह जामनेर तालुक्यात 8 एप्रिल 2024 या दिवशी वादळी वारा अवकाळी पावसाने ठिकठिकाणी थैमान घातले होते। यामुळे संपूर्ण जामनेर तालुका या वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने संकटात आल्याची परिस्थिती झाली होती। जामनेर तहसीलदार यांनी त्यावेळेस तालुक्याची पाहणी करून वादळी वाऱ्याने व अवकाळी पावसाने प्रभावित झालेल्या नागरिकांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी एक पथक तयार केले होते। या पथकाने संपूर्ण जामनेर तालुक्यात पाहणी करून ज्या शेतकऱ्यांचे व घरांचे नुकसान झाले आहे त्यांचे पंचनामे केले होते। त्यावेळेस पंचनामे केलेल्या शेतकरी व गावातील नुकसानग्रस्त लोकांची यादी आता जाहीर झाली आहे। त्यात नुकसानग्रस्त कमी व ज्यांच्या घरांचे व शेतीचे नुकसान झाले नाही अशा लोकांची नावे किंवा स्लॅबची घरे असलेल्यांची नावे त्या यादीत दिसून येत आहे। त्यामुळे जामनेर तालुक्यातील लोणी या गावातील नुकसानग्रस्त शेतकरी व गावकरी यांनी जामनेर तहसील व गट विकास अधिकारी यांच्याकडे धाव घेतली व त्यांना निवेदन दिले। या निवेदनात त्यांनी यांची तात्काळ चौकशी लावण्याची मागणी केली। या सर्व घटनेत मात्र प्रशासकीय अधिकारी यांनी केलेले पंचनामे व प्रत्यक्षात आलेली नावे यात तफावत जाणवत असून यामागे राजकीय हात असल्याचे देखील बोलले जात आहे। पंचनामे करणारे व पंचनाम्यावर कारवाई करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी यांची चौकशी लावण्याची मागणी मात्र जामनेर तालुक्यातून जोर धरत आहे। जामनेर पंचायत समितीला आले तुम्ही? हो। काय निवेदन दिलं गट विकास अधिकाऱ्यांना? 8/4/2024 या तारखेला आमच्या गावामध्ये वाऱ्यानं फार नुकसान झालेलं होतं। कारण आमचे स्वतःचेच घर उडाले होते। आज त्या रोजी आमच्याजवळ अक्षरशः परिस्थिती अशी होती की आमचा जीव वाचला हेच आम्ही भगवंताला मोठा आभार मानतो। विषय असा आहे, जवळपास जवळ आमचे जे गट नंबर 160वर 30 ते 35 40 घरं होते। आमच्या परिस्थिती अशी होती की खायला अन्नसुद्धा नव्हतं। त्या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेब, गट विकास अधिकारी साहेब, कलेक्टर साहेब येऊन गेले। आम्हाला आश्वासन दिलं की बा तुम्ही काही फिकर करू नका, तुमची आम्ही पंचनामे करून तुम्हाला रीतसर मदत मिळवून देऊ। आणि विषय असा होता की मी ग्रामपंचायतकडे आज दोन रोज झाले ग्रामपंचायतकडे हा प्रस्ताव आला की या लोकांचे नावे मंजूर झाले, पण त्या प्रस्तावामध्ये आमचे नावच नाही आहे। जे लोक अतिक्रमण आहे त्यांचे मोठमोठे बंगले आहे, RC बंगले आहे, त्या लोकांना आज रोजी मदत मिळते। मौत झालेल्या लोकांना सुद्धा त्यांचे नाव आहे त्या यादीमध्ये। पण जे खरोखर 363 पैकी फक्त 63 लोक मंजूर झाले आणि बाकीचे 300 लोक त्या यादीतून वगळण्यात आले। परिस्थिती ती असो पण मान्य जिल्हाधिकारी साहेब आमच्या स्पॉटवर गट नंबर 160वर आले आणि ग्रामसेवक आणि सरपंच, पंचायत ग्रामपंचायत सदस्य यांना सांगलं की तुम्ही हे गट नंबर 160 हा नमुना नंबर 8ला का लावला नाही, या लोकांच्या नावावर जागा का लावली नाही। तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी आदेश दिला होता की यांची व्यवस्था कशी करायची तुम्ही ठरवा, लवकर आज माझ्याकडे अहवाल पाठवा। त्यांनी तात्काळ न पाठवता आम्हाला टाळाटाळ केली आणि आताही या यादीचं तसंच केलं की जाणूनबुजून आम्हाला डावण्यात आलं आणि सधन आणि श्रीमंत लोकांना त्या यादीत घेतलं आणि आमचे जो खरोखर मागासवर्गीय सेक्युलर समाजाचे लोक आहेत त्यांना डावण्यात आलं। ही आम्हाला एक मोठी खंत वाटते। कारण जो रोज आज आम्हाला माहिती आहे आम्ही काय अपेक्षा करतोय, सहन करतोय। परिस्थिती असो आम्ही भगवंताच्या कृपेने जे वाचलो तेच आम्हाला आभार मानतो। पण पुढील व्यवस्था अशी करावी शासनाला आमची विनंती आहे की आम्ही जे अतिक्रमण धारक आहे गट नंबर 160वर ग्रामपंचायतीला आमची विनंती आहे की त्यांनी आमची व्यवस्था कशी करावी हे त्यांनी ठरवावं आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळावा हीच माझी विनंती राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।